साठी अतिशय मोठी बातमी आहे। यावर्षीपासून जुनी पीक विमा योजना लागू होणार आहे असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय। शेतकऱ्यांना 2% प्रीमियम भरावा लागणार आहे असं ते म्हणालेले आहे। त्यामुळे एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे शेतकऱ्यांसाठी। यावर्षीपासून जुनी पीक विमा योजना लागू होणार आहे असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना 2% प्रीमियम भरावा लागणार आहे असं ते म्हणालेले आहेत। थोडक्यात शेतकऱ्यांना 2%चा हप्ता भरायला लागेल असं त्यांनी म्हटलेलं आहे। या पीक विमा योजनेच्या अनुषंगाने खूप मोठ्या प्रमाणावरती सातत्याने वाद निर्माण होत होते, आरोप प्रत्यारोप होत होते आणि याच पार्श्वभूमीवर आता जुनी पीक विमा योजना लागू होणार आहे असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलेलं आहे। म्हणजे नक्की कुठले नियम लागू होतील, कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बदल घडून येणार आहे, तो बदल किती उपयुक्त असेल शेतकऱ्यांसाठी आणि प्रामुख्याची गोष्ट म्हणजे यामुळे जे गैरव्यवहार होत होते त्यांना आळा बसायला मदत होते का नाही, असे अनेक मुद्दे या सगळ्याशी संलग्न आहेत। परंतु आता हाती येत असलेल्या बातमीप्रमाणे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी अशी आहे की जुनी पीक विमा योजना लागू होणार असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय। जुनी पीक विमा पद्धत जी आहे ती सुरू केलेली आहे। आम्ही दुसरं काही केलेलं नाही। आताच्या नवीन पीक 1 रुपयाच्या पीक विमा योजनेमध्ये त्या सीएससी सेंटरवाल्याला 40 रुपये मिळतात। त्यामुळे तो विचारच करत नाही शेतकऱ्यांचा अर्ज येतोय की नाही, शेतकऱ्याची मागणी आहे की नाही, तो त्याच्या खिशातला 1 रुपया टाकतो आणि एनरोल करून टाकतो। त्यामुळे मग येणे जमिनी, सरकारी जमिनी, गायरान जमिनी किंवा परराज्यातल्या जमिनी अशा कोणाच्याही नावावर त्यांनी विमे उतरवून ठेवले। जवळपास 7-10 लाख शेतकऱ्यांची बोगस विमे या ठिकाणी उतरवले गेले। त्यामुळे काही आम्ही बऱ्याचशा लोकांना या ठिकाणी त्यातून वगळलेलं आहे। सरकारचं नुकसान फारसं झालं नाही, पण तरी सुद्धा त्या संदर्भात आम्ही दखल घेतलेली आहे। अर्ज पुन्हा होऊ नये म्हणून त्यामध्ये बदल केला आहे। यानंतर लाडकी बहीण योजनेसंदर्भातली बातमी सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु आता आपण पाहिलं की कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट दिलेली आहे की आता जुनी कृषी विमा योजना लागू होणार आहे।